सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी मित्रांनो, आज बुधवार म्हणजेच की 17 डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी. कारण की आज अनेक दिवसांपासून प्रत्येक असलेला पीक विमा शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा होण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. राज्य सरकारने आणि कृषी विभाग आणि तसेच विमा कंपन्यांनी शेतकरी मित्रांनो समावेश करून हा मोठा टप्पा पूर्ण पावत असून 17 डिसेंबर बुधवार शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँककडून मेसेज पण येत आहे शेतकरी मित्रांनो. सुरुवात झाली आहे असून गावागावात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो. आज दिनांक म्हणजे की बुधवार 17 डिसेंबर शेतकरी मित्रांनो पद्धतीने डीबीटीद्वारा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. लाभार्थी खरीप हंगाम शेतकरी मित्रांनो 2022-23 आणि 24 शेतकरी मित्रांनो म्हणजेच की 3 वर्षाचा विमा आज मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. 17 डिसेंबर बुधवारी मागील पात्र शेतकरी रक्कम शेतकरी नुकसानग्रस्त अनुसार वेगवेगळी हेडरी रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. आजपासून टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की एकाही दिवस सर्वांना रक्कम जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो. पात्र म्हणजेच की आज 17 डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि पुढील काही दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील शेतकरी मित्रांनो. आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. हेडरी शेतकरी मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की हेडरी किती रुपये विमा रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना 18,000 प्रति हेडर शेतकरी मित्रांनो, 22,000, 26,000 आणि 32,000. तुम्ही म्हणत असाल शेतकरी मित्रांनो एवढी रक्कम कशी काय, तर शेतकरी मित्रांनो अलग अलग जिल्ह्यामध्ये अलग अलग रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. कोण्या जिल्ह्यामध्ये 18 तर कोण्या जिल्ह्यामध्ये 23, 26, 32 अशी रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 1,000 रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या खात्यात किती आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. चला शेतकरी मित्रांनो आज बघूया आपण की पीक विमा 17 डिसेंबर रोजी कोण्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. आज पीक विमा जमा झालेले सुरू झालेले जिल्हे शेतकरी मित्रांनो आपण जिल्हे बघूया आता. अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली शेतकरी मित्रांनो. तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव शेतकरी मित्रांनो, नाशिक, धुळे, तसेच नंदुरबार आणि जळगाव शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यात आज 17 डिसेंबर शेतकरी मित्रांनो बुधवारी रक्कम जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. सकाळपासून सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो. ज्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही त्यांनी काय करावं पाहिजे शेतकरी मित्रांनो ते आता आपण बघूया. ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत त्यांना काय करावे शेतकरी मित्रांनो, कारण की बरेच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आलेले नाही शेतकरी मित्रांनो अजून बी. आता ते बघूया कारणे काय असतील शेतकरी मित्रांनो, किंवा तुमच्या खात्यात पैसे न आले शेतकरी मित्रांनो. डेबिटी प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने सुरू आहे शेतकरी मित्रांनो. या टप्प्यात नाही तर तुम्हाला पुढच्या टप्प्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. तर दुसरे कारण बघूया तुम्हाला का आले नसतील शेतकरी मित्रांनो. काही बँक खात्यामध्ये केवायसी झालेली नाही शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे पण रक्कम येऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो. आणि दुसरं आहे की आधार लिंक नसणे शेतकरी मित्रांनो. तुमच्या जर आधार लिंक नसेल तर रक्कम अडकली जाते शेतकरी मित्रांनो. तसेच खाते बंद असले किंवा चुकीचे ॲप्स कोट असले तरी पण रक्कम जमा होणार शेतकरी मित्रांनो. विमा यादी शेतकरी मित्रांनो तुमची त्रुटी जर असेल तरी रक्कम येणार नाही शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला मी सांगतो आता की बँक खाते जाऊन केवायसी पूर्ण करा शेतकरी मित्रांनो. आधार कार्डची खाते तपासा शेतकरी मित्रांनो लिंक आहे की नाही ते, आणि विमा अर्ज स्थिती तपासा शेतकरी मित्रांनो. आणि कृषी कार्यालयाशी आणि विमा कंपन्यांशी संपर्क साधा शेतकरी मित्रांनो. सरकारने स्पष्ट केलेले आहे की शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांना पैसे नक्कीच मिळतील शेतकरी मित्रांनो, फक्त थोडा वेळ लागू शकतो शेतकरी मित्रांनो.
सरकारची भूमिका शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने सांगितले आहे की विमा कंपन्या वितरण संदर्भात ठेवलेली आहे शेतकरी मित्रांनो, कारण की थेट खात्यात पैसे जमा केले जातील शेतकरी मित्रांनो. कोणत्याही माध्यमात नाही शेतकरी मित्रांनो. पात्र शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही जर ई-के-वाय-सी, आधार कार्ड लिंक, तुमचे जर सगळे डॉक्युमेंट बरोबर असतील तर तुम्हाला पण विमा नक्कीच मिळेल शेतकरी मित्रांनो. कृषी विभागाकडून जिल्ह्यानिहाय याद्या करण्यात आलेल्या असून विमा कंपन्या निधी वितरण करण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज पीक विमा हा शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षेचा एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भात आहे शेतकरी मित्रांनो, परंतु याची अंमलबजावणी निकृष्ट अपडेट, अर्ज प्रक्रिया आणि नुकसान भरपाई वितरण त्वरित आणि पारदर्शक व्हावी साठी शेतकरी मित्रांनो, सरकारने केलेले बदल व सुरक्षेना सकारात्मक असल्याचे तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षित लाभपर्यंत सोपी आणि न्याय्य वितरण प्रलंबी मिळावी ही शेतकरी व सामाजिक घटकांची विस्तार मागणी आहे शेतकरी मित्रांनो. पुढील टप्पा म्हणजे जमा कधी होणार आहे शेतकरी मित्रांनो. महत्त्वाचा विषय म्हणजे की पुढील टप्पा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये पैसे नाही मिळाले त्याला पुढील टप्पा कधी जमा होणार आहे ते बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. पुढील टप्पा म्हणजे की 18-20 डिसेंबर दरम्यान जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे ते आपण बघूया आता. जिल्हे आहे की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे शेतकरी मित्रांनो. या 4-5 जिल्ह्यामध्ये पुढील टप्पा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. बुधवार 17 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. अनेक दिवसांच्या प्रत्यक्षात अखेर पीक विमा रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी मित्र बरेच दिवस झाले शेतकरी मित्रांनो वाट पाहत होते की रक्कम कधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले आहेत त्यांना योग्य वापर करावा शेतकरी मित्रांनो, आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही रक्कम मिळालेली नाही शेतकरी मित्रांनो, त्यांनी संयम ठेवावा शेतकरी मित्रांनो. आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.